हा किती MLD वाला आहे? 4 MLD. हा 4 MLD. आणि हा एक्झॅक्ट स्पॉटचं नाव काय आहे? हा लालजीपाडा. लालजीपाडा. आता याच्या खाली आपण बघूया. या इकडे तुम्हाला जे तिथे सांगत होती ना, वेन वी हॅव सो मच ऑफ पिलर, आता काय परिस्थिती, हे सगळीकडे असंच होत राहणार आहे. बघा तुम्हाला तिथे पण दाखवला. मिस्टर चव्हाण बघून घ्या, तुमचे ज्यूस वगैरे लावून करतो ना. जरा पुढे या ना. सांगा ना. बघा खाली बघा जरा, कारण हे जी सिल्टेशन होत जातो ना, हे पूर्ण सिल्टेशन आणि हा परिस्थिती आपल्याला पूर्ण वर्षभर राहणार. आणि नाही काढत नाही, आणि तुम्ही काढलं तरी शक्य नाही. दुसरा सेडिमेंटेशन, आपण जो सिल्ट काढतो ना पावसाच्या वेळेला, मान्सूनला, ते सुद्धा शक्य नाही आहे. कारण वारंवार ह्या पिलर्समुळे, ह्यांना ते सांगत होती की कुठेही आज जे ब्रिज सुद्धा बनते आहेत ना, दे आर विदाउट द पिलर्स. मोस्ट ऑफ द प्लेसेस दे आर नॉट अलाउड टू मेक द पिलर्स. आणि आपला इथे प्रॉब्लेम जे आहे, आपला इथे आपण रिटेन्शन वॉल बांधले नदीमध्ये, आणि त्याच्या मधोमधी परत आपण असे पिलर्स लावतोय. आणि पिलर्सचा नंबर्स पण बघा किती जास्त नंबर्स आहे आपल्या पिलर्सचे. हा तर एवढा जेव्हा आहे त्याच्यामुळे हो डिझाईन प्रमाणे आहे, पण ते फॉल्टी डिझाईन म्हणणार. कारण तुमच्या एक मिनिट IIT कडून असू दे. आता IIT ला बघितलं, IIT स्वतःच पोल्युटर्स आहेत, त्यांच्यावर मी केस केली आहे. हा पवईमध्ये त्यांनी स्वतःने केलं. बघा तुम्ही IIT नीरीचं नाव घेऊ नका, कारण IIT नीरी काही कर नाही. IITच्या म्हणता माझं समजून तरी घ्या ना मी काय बोलायचं. ते वेटिंगचा बोलू नका, पण असं नदीमध्ये कोणा अलाउडच नाहीये. असं अलाउडच नाहीये, कारण आता परत एक पूर येऊ द्या, तुमच्या STP खालीच येणार आहे पूर्ण. तुमच्या STP पूर्ण खालीच. आणि तुम्ही मला सांगा, इथे पूर्ण जे रेसिडेन्शियल आहेत, हा ह्या रेसिडेन्शियल ना, ह्या जो एरोसोल्स वगैरे, मी बार तुम्हाला सांगतेय, जो एरोसोल्स तुमच्या जो आता एरेशन मध्ये जे तुम्ही करणार ना त्या टँक्स मध्ये, त्याचा सगळा पॅथोजन्सचा परिणाम. कारण ऍज पर CPCB अँड एव्हरीबडीज नॉर्म, देर शुड नॉट बी एनी रेसिडेन्शियल. हा आणि तुमच्या नॉर्म्स मध्ये NOC मध्ये दिलंय की इको सेन्सिटिव्ह, इकॉलॉजिकल आणि एन्व्हायरमेंटल ह्या सगळ्या नॉर्म्सना फॉलो करणं गरजेचं आहे. तर हा जो नदीचा जो नॉर्म्स आहे ना, त्याच्यात नाही. एकदा चेक करून घे. DPR प्रमाणेच करता येते, ह्यांचा काही फॉल्ट नाहीये. मी म्हणते DPRच जेव्हा अप्रूव्ह केला ना BMCनी, त्यावेळेलाच BMC ना सगळं काही चेक करायला हवं होता एन्व्हायरमेंटल दृष्टिकोनातून. तुम्ही आता मला ह्याच्या काय करणार सांगा. SWM वालेचा हे पूर्ण कचरा बिचरा तर याच्या आतमध्येच पडतोय सगळीकडे, मग काय करणार याचं? हा हे तुम्ही बघत नाही का? तुम्ही त्यांना सांगायचं ना. आता तुमचे सुपरविजन जेव्हा असतात BMC तुमच्या डिपार्टमेंटचा, तुम्ही सांगत जा ना त्यांना. हे बार मीच येऊन बोलवणार आणि त्यांना हे करणार का? तिथपर्यंत मला दिसते पूर्ण कचऱ्यानीच भरलेलं आहे. ते इथून आपल्याला वरती जाता येते थोडं. हा चला वरती जाऊन बघू आपण थोडंसं. कारण एक जर थोडासा झालाय तर ते तरी आपण बघू. अच्छा, हा जो तुम्ही कनेक्टिंग हे रोड बनवला ना, ते कुठे कनेक्ट होते? अप्रोच रोड. हा याला तुम्ही अप्रोच रोड पण म्हणताय. हा बरोबर. कुठल्या? हा दोन्ही म्हणजे, आणि तिथे पण तिकडे पण सगळीकडे जिथे शक्य तिथे अप्रोच रोड. हा नाही, पण व्हॉट इज द रिझन दॅट वी वॉन्ट टू डू दिस काइंड ऑफ अ कन्स्ट्रक्शन? नाही, पण तुम्ही तर असं साजू सीडीच्या तेवढंच. कारण आता ह्याच्या पुढे तर काही नसणार. आता फक्त कामासाठी की नंतर तुम्ही काढणार की ऑलवेज इट विल बी देअर? हा लोड अनलोड हां, म्हणजे हे कंटिन्युअसली तुम्ही रोड पण ठेवणार आणि हा STP पण ठेवणार. तर ऑल टुगेदर किती आपण हा एरिया किती कव्हर केलं? 2250 स्क्वेअर मीटर. म्हणजे अप्रोच रोड आणि हा प्लस STP. काय लावलाय? सेफ्टी नॉर्म्स. ते सेफ्टी नॉर्म सगळीकडे लावून ठेवतात, पण तुमच्या कामाचा बोर्ड मला कुठेही दिसत नाही. कुठेही तुम्ही लावत नाही. तुम्ही म्हणता पुढे आहे, इकडे आहे, तिकडे आहे. हा
यहाँ पे भी सारे बिल्डिंग्स वगैरह है इसके आसपास में, सब लोग रहते हैं. हां, किती कंजेस्टेड कंडिशनमध्ये आपण करतोय हे सगळं. हा, पण आधी तिकडनं आलो होतो का? आधी बघताना आपण त्या रोडनी आलो होतो का कधी? उलट चाललं मॅडम. हा हे अपवर्ड आहे, हा डाऊनवर्ड आहे. हा, पण आलो होतो मला असं वाटतं ना याच्यावर. नाही इथं नाही आलो. कधी पण नाही, ह्या STP वर आलोच नाही. नाही आपण 3 वर गेलो. हा STP 3 ला आहे ना. पण किती आपण असं हा लोकेशन कोणी अप्रूव्ह म्हणजे आपण कसं हे केलं, चॉईस केलं की ह्या लोकेशनलाच आपण करायचंय? हो, मी येऊन गेली आहे, कारण तेव्हा ते पिलर्स वगैरे लागले होते बरोबर. आपण इकडनं असे आलो होतो तेव्हा. हां हां हां, तर ही नदीच चालली आहे ना खाली. खालून नदी आहे. नदी आहे पूर्ण. हां, ही इथून दिसते. नदी दिसतच नाहीये म्हणून मी नदीला शोधायला आली की कुठून दिसेल. इथे पण संडास बांधून ठेवलाय सगळं. कसं जायचं त्या बाजूला जर बघायचं असेल? से BMC चे कोणाला शिकायचंच नाहीये वाटतं. हां, BMC चे ते तर गेले आणि त्यांचे ज्युनियर सब इंजिनियर्स काय करतायत? हां, त्यांना आवाज दे. त्यांना पण शिकायलाच आणलं गेलंय ना, बोला त्यांना म्हणूनच सोबत राहायला सांगितलं गेलंय. त्या असे येतात, टाइमपास करतात, उभे राहतात, त्यांना काही पडलंच नाहीये. त्यांना बघायला सांगा इकडचं काय हे दृश्य आहे मस्त. हाँ, ये दृश्य तो देखने बोल उनको, जरा SWM को दिखाओ कि नदी क्या साफ हो रहा है. हाँ, SWM करती क्या है इनका, ये सब देखो क्या हालत है. हाँ, SWM तो काय तुम्ही हे सगळं काय बघा तरी, काय परिस्थिती आहे हे सगळं बघा जरा. हां, सगळी हे बघा टाकून दिलं म्हणून त्या लोकांनी पण मग ते म्हणणार आम्हाला डब्बा बिबा दिलं जात नाही. सगळीकडे बघा काय पाहिलं का हे सर्व. तरी आपण रेग्युलरली हे साफ करायला नाही, पण मेश वगैरे लावणे ते काहीतरी, कारण हे बघा तुमचा जो आता मॅडम झालंय कसं तुम्हाला सांगतो आम्ही आता. तुमचा जो मेंटेनन्स डिपार्टमेंट आहे ना, म्हणजे BMCच्या मी कोणी असू दे, कुठलाही वॉर्डचा असू दे, मेंटेनन्स डिपार्टमेंट आणि जो बिल्डिंग प्रपोजल आणि SWM ह्यांनी ज्या दिवशी व्यवस्थित, आणि एन्व्हायरमेंटल डिपार्टमेंट ज्या दिवशी व्यवस्थित काम केलं ना, त्या दिवशी आपल्याला नदी स्वच्छ दिसेल, नाही तर नाही दिसणार. कारण तुमचा हा जो पूर्ण एन्क्रोचमेंट झालाय ना, भिंतीला लागून सुद्धा, सुप्रीम कोर्टच्या जजमेंट प्रमाणे काय होतं, जेव्हा आपल्याला हे वॉल्स बांधायला दिलं गेलं त्याच्या आजूबाजूला 6-6 मीटर सोडणे आणि तिथे झाडं लावून ठेवायला. आणि इथे आपण काय केलंय, पूर्ण आपण वॉल बनवला, ते पण अर्धा कुठे सोडलं, कधी कुठे केलं. आता ओशिवराला पण तसंच बघितलं, पोईसरला पण तसे बघतो. मग काय म्हणजे ही काय दृश्य आहे नदीची. हां, आणि सगळीकडनं हे किती ते त्यांच्या झोपडपट्ट्यातले सिवेजच्या आपण काही काउंट आहे का आपला? सिवर नेटवर्क आहे. पण सिवर नेटवर्क असेल तर अशी वाहणार, म्हणजे हे पूर्ण अशी 6 मीटरचा जो पट्टा आहे ते आपल्याला क्लीन करायचं सगळा. कसं करणार? वॉर्ड बरोबर सगळ्यांना हे ते सगळे डिटेल्स वगैरे दिलेले आहेत, सबमिट केलेलं आहे तिकडे. माय गॉड, काय आपण करतोय आणि काय STP लावतोय आपण, काय करतोय मला माहित नाहीये. व्हेरी बॅड परिस्थिती, व्हेरी बॅड. आपण CM वाहूनला पण करणार आहे मला सांगा. हां, ज्युनियर्सना पण इंटरेस्ट नाही आहे आणि अशी परिस्थिती पूर्ण सगळीकडे आहे. आणि स्टील वी आर गोईंग अहेड विथ STP. व्हॉट वी आर गोईंग टू अचीव, आय डोंट अंडरस्टँड. आणि उद्या हे STPचे जे मेंटेनन्स, ऑपरेशन मेंटेनन्स आणि जे करतायत ते पण ते हेच बोलणार की इथे जर तुमच्या एन्क्रोचमेंट्स आहे आणि हे आहे तर आम्ही काय करणार. आणि आम्ही जे मॅपिंग केलं होतं आणि आत्ताचा, कारण तुमच्या DPR कधी 4 वर्ष झाले असणार, DPRला 4 वर्ष झालं, त्यानंतर अजून हे ग्रो झाले किती, त्याच्या काय करणार आपण, ते कुठे कॅल्क्युलेशन्समध्ये घेतलंय. हां, ते ठीक आहे, पण हा मेन उद्देश तर पूर्ण होत नाहीये तरी. हां, आपला उद्देश्य पूर्ण होत नाहीये कसलाही. चलो, सबको भूख लगी है ना, चलो भूख खाना खाते हैं. लेकिन मेरी तो जब तक कि नदी जब तक सही नहीं होती है और जब तक ये नहीं होता है ना, तब तक मैं तो रुकने वाली नहीं हूँ. और तुम्हारे जितने अधिकारी हैं सबको भी जगाते रहने वाली हूँ, तुम लोगों को भी जगा के भूखा रखने वाली हूँ. क्योंकि तुम लोगों ने जो नदी का हालत किया है ना, वो बड़ी परिस्थिति बड़ी विकट कर दी है. किसी को कुछ पड़ी नहीं है, ऐसे ही लग रहा है.
यह क्या है? निकमचौल पोईसर नदी ऐसे करके कहीं भी नहीं आता है आपका। एक तो है कि आपका वर्क का बोर्ड किधर भी मुझे दिखता नाही आहे। दाखवलं ना मॅडम, तिकडे दाखवला काय छोटे 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 एवढे छोटे छोटे लावून ठेवताय। हा बोर्ड मोठी लावायला पाहिजे की पोईसर नदी रिज्युविनेशन वर्क इन प्रोग्रेस असं लावला तर दिसेल ना कधी चालू झाला आणि कधी ते कधीपर्यंत आहे, कोण याचा फोन नंबर्स वगैरे सर्व असायला पाहिजे, आहे ना बोर्डवर सगळे आहे. पण दिसत नाही ना तुमच्या। एनिवेज